खरी जबाबदारी ही शिवाजी कर्डिले यांची होती की त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगलं पॅनल करायला पाहिजे होतं। जिल्हा बँकेत आमची सत्ता नाही, तिथं त्यांची सत्ता आहे, त्यामुळे तसंही त्यांनी एकतर जबाबदारीपासून हा पळ काढलेला आहे की हे चालवणं सोपं नाही, पण योग्य प्रयत्न हे अरुण साहेब तनपुरेच करू शकतात। ही निवडणूक तशी आपण ज्यांचा उल्लेख केला तर आमदार शिवाजी कर्डिले यांची खरं जबाबदारी होती की आज ते आमदार आहेत, आज ते जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत, आज राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता आहे, केंद्रात त्यांच्या पक्षाची सत्ता आहे। खरं त्यांनी पुढाकार घेऊन या तालुक्याने, आमच्या राहुरी तालुक्याने देखील त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। त्यामुळे खरी जबाबदारी ही शिवाजी कर्डिले यांची होती की त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगलं पॅनल करायला पाहिजे होतं। त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होतं की मी आता आमदार झालेलो आहे, माझ्याकडे जिल्हा बँकेच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, माझ्यावरती खूप माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते कधी फोन करू शकतात। त्यामुळे त्यांची जबाबदारी होती वास्तविकपणे की मोठ्या ताकदीनं पॅनल उभा करणं आणि जिंकून आणणं आणि हा कारखान्याला ऊर्जित अवस्थेत आणणं। आमच्याकडे आज काय आहे, ना आमदारकी नाही, ना नगरपालिका नाही, एक आमचे खासदार फक्त आहेत, पण त्यांची वरती दिल्लीत सत्ता नाही, त्यामुळे जिल्हा बँकेत आमची सत्ता नाही, तिथं त्यांची सत्ता आहे। त्यामुळे तसंही त्यांनी एकतर जबाबदारीपासून हा पळ काढलेला आहे। म्हणजे त्यांनी खरं इथं मोठ्या हिमतीने इथं सामोरं जायला पाहिजे होतं निवडणुकीला, पण त्यांनी मात्र ते सगळी शस्त्र खाली टाकून रणांगणातून पळ काढण्याची भूमिका शिवाजी कर्डिले यांनी पहिल्या प्रथम घेतलेली आहे। आता त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला नाही द्यायचा हा त्यांचा भाग आहे। आम्ही काय कुणाच्या पाठिंब्यावरती काय होईल असं नाही, पण एक चला आता कोणीच नाही तर एक, आणि शिवाय अरुण साहेबांचं नेतृत्व बघता एक चला आपलं नाव त्या संस्थेला आहे, माझ्या आजोबांचं नाव त्या संस्थेला आहे, अरुण साहेबांच्या वडिलांचं नाव त्या संस्थेला आहे, आणि एक प्रामाणिक भावनेतनं पुढं काय मी माझ्या सभेतून पण सांगितलं की हे चालवणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे, सोपं नाही। मी कधीच हा शब्द वापरला नाही, माझे एकाच सभेला गेलो, सांगता सभेला, मध्ये एक सभेला गेलो, मी सभेतही बोललो की हे चालवणं सोपं नाही, पण योग्य प्रयत्न हे अरुण साहेब तनपुरेच करू शकतात, आणि असं मी बोललो तर त्या पद्धतीने आता होईल असं वाटतंय। कारण की हे चालू करणं, त्याला जिल्हा बँकेचे पैसे देणं, नवीन कुठून तरी फंडिंग उभा करणं, पुन्हा आता मशिनरीची डागडूज करणं किंवा नवीन काय तंत्रज्ञानाची मशिनरी आणणं, हा खूप मोठा कसरतीचा खेळ आहे। हा यशस्वी होईल ना होईल, पण प्रामाणिक प्रयत्न हे अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली होतील असा मला विश्वास आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।